हे दुर्दैव आहे. सोशल मीडिया म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या घटनेमध्ये आहे. त्याच्यावरती फारशी बंधनं नाहीये, परंतु त्याचा वापर किती चुकीच्या पद्धतीने, किती वाईट पद्धतीने करायचं हे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे. आता मला असं वाटतं की दैनिक पार्श्वभूमीला आज एक बातमी होती, फार सुंदर बातमी, मी ती वाचली की संपले इलेक्शन जपा रिलेशन. तर रिलेशन जपण्याचं किंवा काय असं चित्र निदान सोशल मीडियावरती दिसत नाही. दोन्ही बाजूकडून एकमेकावर दोन्ही समाजाला, दोन्ही बाजूला लागतील अशा पोस्ट आणि हे फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी टाकण्याचं काम चाललंय. जे कोणी अतिबुद्धिवादी वगैरे जे लोक असतील, जे हे करत असतील, त्यांना माझी विनंती आहे की आता कुठंतरी थांबवा. त्याच्यामुळं फार गंभीर परिणाम त्या ठिकाणी खाली होत आहेत. नवीन पिढी आहे, गरम आहे आणि ही नवीन जी पिढी आहे थोडीशी गरम सुद्धा आहे आणि ते मग त्यांच्या पद्धतीने थॉट करायला सुरुवात करतात. गावागावामध्ये, वाड्यामध्ये थोडंसं अंतर पडल्याचं चित्र या निमित्तानं दिसतंय आणि ते हातघाईवरती यायला लागले. हे कुठंतरी थांबवावं आणि ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या ठिकाणी घटना घडलेल्या नसताना सुद्धा युट्यूबवरती येऊन फार चुकीच्या पद्धतीने घटना झाली, असं झालं, हे जे काही सांगे चाललेली तेही कुठंतरी थांबवावं. बघा, आता सध्या तुम्हाला सांगतो, आम्हाला भाषण करणं सुद्धा अवघड झालं. कोण कोणत्या वेळी कोणाचा कॅमेरा घेईल, ते भाषण रेकॉर्ड करेल आणि भाषणामध्ये संदर्भ देत असताना एकसारखं भाषण करीत असताना मग त्याचं काय करायचं, मागचा एक शब्द घ्यायचा, पुढचा एक घ्यायचा, एडिट करायचा आणि नसलेलं तिसरंच अपत्य तयार करायचे आणि ते लोकांच्याकडे व्हायरल करायचे, असे सुद्धा गंभीर प्रकार या ठिकाणी होताना दिसत आहेत. त्याच्यामुळं हे आता कुठंतरी थांबवलं पाहिजे अशी माझी त्या ठिकाणी सर्व घटकांना विनंती आहे, दोन्ही बाजूला विनंती आहे. हे थांबवावं आणि आपापले कारभार जे आहेत ते सुरळीतपणे सुरू करावेत अशा प्रकारची विनंती. आम्ही हा विषय तर 100% विधान परिषदेमध्ये येणाऱ्या अधिवेशनात तर बोलूच, परंतु हा जो कायदा आहे हा केंद्राचा कायदा आहे. केंद्र सरकारमध्ये आणि मला वाटतं सर्वच पक्ष याला तयार होतील आता, कारण दोन्ही पक्षाची किंवा ह्यांची कोणताही राष्ट्रीय नेता बोलू, राज्य स्तरावरचा नेता बोलू, त्याच्या खालच्या जर कमेंट पाहिल्या तर त्या सगळ्यांच्याच अगेन्स्ट असतात. मग सगळ्यांच्याच विरोधात जर कमेंट असतील, सगळ्यांच्याच विरोधात जर हे परसेप्शन क्रिएट होत असेल, तर मग कोणत्या पक्षाने उभं राहायचं? कोणत्याही पक्षाचा लीडर, कोणत्याही पक्षाची राष्ट्रीय नेतृत्व, राज्यस्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर हे निवडणुकीला उभं राहावं का नाही असा विचार करतील ना. तुम्ही आजपर्यंत आणि अशा 100% मी 98 सालापासून निवडणुका लढवतो, परंतु यावेळेस जी निवडणूक झाली ती लोकांना, हे बघा, लोकांना कन्फ्यूज करणं आणि कन्व्हिन्स करणं हे दोन प्रकार आहेत. त्याच्यापैकी कन्फ्यूज तर मी माझ्या आयुष्यामध्ये कधी काही केलेलं नाही, पण कन्व्हिन्सिंग पॉवर किंवा कन्व्हिन्स करण्याची शक्ती ही थोडीशी असल्यामुळं आम्ही लोकांच्या पुढे जाऊन लोकांना कन्व्हिन्स करण्याचा जो प्रयत्न करत होतो त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती अडचणी त्या ठिकाणी आल्या आणि अशी अतिशय वेगळ्या पद्धतीची, अतिशय